तिखट, झणझणीत आणि एकदम अस्सल स्वागत आहे महाराष्ट्राच्या फेमस कोल्हापुरी मिसळमध्ये। चला तर मग बनवूया। त्याच्यासाठी आपण मटकी उकडवून घेणार आहोत फक्त हळद मीठ घालून। नंतर आपण एक मसाला तयार करणार आहोत। कांदा भाजून घेणार आहोत। त्याच्यानंतर त्यामध्ये आपण जिरे, धणे आणि मसाला, वेलायची, लवंग, काळी मिरी, वेलायची, मिरे घालणार आहोत। छान मसाला परतवून घेणार आहोत। आता आम्ही धणे घातलेले आहेत। छान रंग सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण पांढरे तीळ, खसखस 1 चमचा घालून मिक्स करणार आहोत। नंतर त्याच्यामध्ये आपण लसूण आणि आलं टाकणार आहोत। इकडे आपला कांदा परतवून झालेला आहे। खोबरं पण भाजून झालेला आहे। कांदा आणि खोबरा भाजून झालेला आहे। मग तो आपण कट करून घेणार आहोत आणि छानशी बारीक मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आता आपण ह्याला फोडणी देऊया। कट आज महत्त्वाचा असतो, तो कट तयार करणार आहोत आपण। पहिल्यांदा कांदा परतवून घ्यायचा आहे। 2-3 कांदे घ्यायचे आहेत, जास्त घ्यायचे। मी तर आता 4 माणसांचंच बनवलं, त्याच्यामुळे 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। कोल्हापुरी मिसळमध्ये स्पेशली कांदा लसूण मसाला हा तडका खूप महत्त्वाचा असतो। छानसा आपण कांदा लसूण मसाला परतवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर टाकून आणि तो वाटण टाकून परतवून घेऊयात। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतवायचं आहे। आता आपण मटकी हे घेणार आहोत। मटकीचं पाणी बाजूला करणार आहोत। थोडीशी मटकी आपण रश्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडी मटकी आपण उसळीसाठी ठेवणार आहोत। आपण त्याची एक उसळ बनवणार आहोत। इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि तो रसा टाकून घ्यायचा आहे। पाणी मटकीचं शिजवलेलं पाणी आहे ना, ते टाकून घ्यायचं आहे। कोथिंबीर वरून टाकायची आहे। छानशी उकळी आली आहे। कोल्हापुरी मिसळ म्हटलं की नाकातून पाणी आणि डोक्याला घाम येणारच। आता आपण त्याच्यासाठी भाजी बनवणार आहोत। भाजीसाठी आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे। जशी आपण नॉर्मल बटाट्याची भाजी करतो, जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, मिरची टाकून बटाट्याची भाजी करायची आहे। अगदी तिखट नाही बनवायची, थोडीशी नॉर्मल तिखट असेल ती भाजी बनवायची आहे। आपण परतवून घेतलेली आहे। परत लगेच आपण आता मटकीची उसळ बनवणार आहोत। त्याच्यासाठी एक मटकी आपण बाजूला काढून ठेवली होती शिजवलेली। लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची फोडणी देणार आहोत। त्याच्यामध्ये आपण मटकी टाकणार आहोत। मटकी टाकून झाल्यानंतर थोडंसं नॉर्मल तिखट टाकणार आहोत। कांदा लसूण मसाला, मीठ टाकून परतवून सुकी ड्राय एकदम करायची आहे। तिला एकदम सुकी भाजी झाली पाहिजे अशी आपण मटकी करणार आहोत। मटकी तयार झालेली आहे। आता प्लेटिंग करूया। चला तर मग आजचा बेत कोल्हापुरी मिसळचाच करूया। माझी तर मिसळ तयार झाली आहे। तुम्ही पण बनवा आणि ह्याचा आस्वाद घ्या। आणि अशा झणझणीत रेसिपींसाठी आपल्या स्वाद आणि संस्कृती चॅनलला नक्की फॉलो करा। आता इथे सगळे कोल्हापूरच्या मिसळमध्ये स्पेशल म्हणजे पाव नसतात, ब्रेड असतात। पण माझ्याकडे ब्रेड होते म्हणून मी पाव होते म्हणून मी पाव सर्व केलेले आहेत। धन्यवाद।